होय, मी नाराज आहे असं म्हणत छगन भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। मंत्रिपदाबाबत अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, चर्चा करणं गरजेचं समजत नाही असं भुजबळ म्हटलंय। जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असं छगन भुजबळ म्हटलेत। मात्र किती मंत्रिपदं आली आणि गेली पण भुजबळ संपला नाही असा इशारा छगन भुजबळांनी दिला। मी सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो अशी उपरोधिक प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय असं सांगितलं असं भुजबळ म्हटलंय। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचं पाहायला मिळालं। नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दखल घेतली आहे। छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पक्षानं केली आहे। भुजबळांना मंत्रिपद न देण्यामागे जातीय राजकारण असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर त्याला कर्माची फळं मिळतात, महाराष्ट्र बघतोय असंही वक्तव्य राऊतांनी केलं। सरकारनं ओबीसींवर अन्याय केला, छगन भुजबळांना वापरून फेकून दिलं अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। महायुतीमध्ये भुजबळांचं स्थान महत्त्वाचं आहे, अजित पवार भुजबळांना योग्य स्थान देतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं ओबीसी समाज आक्रमक झालाय। अजित पवारांचा निषेध करत सिंदखेड राजा इथे नागपूर पुणे मार्गावर ओबीसी समाजानं रास्ता रोको केला। छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानं कार्यकर्ते नाराज झालेत। भुजबळ फार्मवर समर्थकांची बैठक सुरू असून बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पाऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। ईव्हीएमला विरोध करत ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली। ईव्हीएमवर आरोप हा जनादेशाचा अपमान आणि जनादेशाचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर केली आहे। तसंच ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा असाही सल्ला बावनकुळेंनी दिला। विरोधक गोंधळलेले आहेत, विरोधकांच्या घोषणा पोकळ आहेत, पराभव झाला की त्यांना नेहमी ईव्हीएमवर शंका असते अशी टीका गिरीश महाजनांनी केली आहे। विरोधकांच्या ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला काही अर्थ नाही, लोकसभेनंतर आंदोलन केलं असतं तर लोकांनी विश्वास ठेवला असता अशी टीका नितेश राणेंनी केली आहे। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव ठेवलंय असं म्हणत अमोल मिटकरींनी जयंत पाटलांबाबत मोठा दावा केलाय। राज्यात बिनखात्याचं सरकार आहे, मुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदेंकडे कोणतं खातं आहे काहीच माहीत नाही असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तर अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना फक्त फडणवीस उत्तर देणार का असा खोचक सवालही राऊतांनी केलाय। मंत्रिपदाचा 6 महिन्यांचा फॉर्म्युला करायला हवा होता, म्हणजे सगळ्यांनाच मंत्रिपद उपभोगता आलं असतं असं म्हणत मंत्रिपदाच्या 2.5 वर्षाच्या फॉर्म्युलावरून संजय राऊतांनी महायुतीला डिवचलंय। फडणवीस ताकदीचे भ्रष्टाचारी आणि त्यांच्या आजूबाजूला घेऊन बसलेत अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे। देवेंद्रजी हे नरेंद्रजींचे अंधभक्त असल्याचाही टोला त्यांनी लगावलाय। माझ्या खांद्यावर टाकलेली मंत्रिपदाची जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडेन असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला आहे। तर मला शुभेच्छा देण्या इतकं राऊतांचं मन मोठं नाही असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला। विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना कार्यालय मिळालंय। अजित पवार पक्षासह शरद पवार गटाला देखील कार्यालय मिळालंय। गेल्या अधिवेशनात मात्र दोन्ही गटाला एकच कार्यालय मिळालं होतं। मुसाळ तालुक्यातील वरणगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे बैठक घेण्यात आली। बैठकीमध्ये ईव्हीएम हटाव, देश बचावच्या घोषणा देत निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। काँग्रेस कमिटीतर्फे तिरंगा चौकात लवकरच स्वाक्षरी मोहीम घेण्यात येणार आहे। मी स्वतः खुश राहणारा माणूस आहे, शिंदे साहेब जो निर्णय घेणार तो मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। श्रद्धा आणि सबुरी ठेवा, तुमच्यावर अन्याय होणार नाही, काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवणार अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली आहे। नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला। तानाजी सावंतांना मंत्रिपद न दिल्यानं शिंदेंनी मंत्रिपदाचा शब्द न पाळल्यानं धाराशिवमधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। तर तानाजी सावंत नागपूरवरून थेट पुण्याला रवाना झालेत। कालपासून ते नॉट रिचेबल असल्याचीही माहिती आहे। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं आमदार रवी राणा नाराज झाले असून अमरावतीमध्ये ते परतलेले आहेत। रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर आहे। दरम्यान नवनीत राणा यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केले, जिंदगी है लढाई जारी है असा उल्लेख त्यांनी या पोस्टमध्ये केलाय। मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रिपद देण्याबाबत मी विचार केला असता, पण मी मुख्यमंत्री नाही त्यामुळे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे। संविधानाचा अपमान कोणाला सहन होणार नाही, संविधानाचा अपमान करणाऱ्या मनोरुग्णाला अटक करण्यात आली आहे। राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। बीड आणि परभणीतील घटना गंभीर असून यावर सविस्तर चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। अध्यक्षांनी चर्चेसाठी उद्याचा दिवस द्यावा अशी मागणी फडणवीसांनी केली।
परभणी हिंसाचारात मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत, ते स्वतःला गृहमंत्री समजतात असा आरोप संजय राऊतांनी केलाय. देवेंद्र फडणवीसांकडून मला अपेक्षा आहे, फडणवीसांनी बीड आणि परभणीच्या घटनांमध्ये लक्ष घालावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. परभणीतील दगडफेक प्रकरणातील आंदोलकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला, यामुळे आता वातावरण चांगलंच तापलंय. या पार्श्वभूमीवर आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. परभणीत घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज बारामतीत बंद पाळण्यात आलाय. बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी देखील बंदमध्ये सहभाग नोंदवला. दुपारी 12 नंतर सगळे व्यवहार सुरू ठेवण्यात आले. हिंगोलीच्या वसमत शहरात रिपब्लिकन सेनेच्या आवाहनानंतर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. परभणीतील युवकाचा कोठडीमध्ये मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ वसमतमध्ये बंद पुकारण्यात आला. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिलाय, तर परभणीकडे जाणाऱ्या एसटी फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या. परभणीतील घटनेमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी तरुणाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. मुलाच्या मृत्यूनं सोमनाथ सूर्यवंशी याच्या आईनं घाटी रुग्णालयामध्ये टाहो फोडला. परभणीमध्ये झालेल्या घटनेत पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला असल्याचा आरोप आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांचा आहे. शवविच्छेदन आणि इतर चाचण्या या ऑन कॅमेरा आणि परिवारासमोर व्हाव्यात, यासाठी आंबेडकरी समाज आक्रमक झालाय. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी संध्याकाळी 6 वाजता रांगेत उभ्या असलेल्या सर्व लोकांना किती टोकन वितरित केले गेले याची बूथनिहाय माहिती वंचित बहुजन आघाडीनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितली होती. मात्र संबंधित माहिती पाकिटात बंद करून सुरक्षा जमा केली आहे, त्यामुळे ती देणं शक्य नाही असं स्पष्ट करत निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे. विधानसभा निवडणुकीतल्या निकालानंतर महाविकास आघाडीनं पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. अशात बदलापुरात राष्ट्रवादीकडून ईव्हीएम हटाव मोहीम राबवली जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर शहरातल्या तहसील कार्यालयांवर तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य सरकारनं ई शिवाई बस सेवा सुरू केली आहे. पुणे विभागाकडे 66 ई बस असून ई बसची संख्या वाढते आहे, त्यामुळे आळंदी, दापोडी, इंदापूर आणि मंचर या 4 ठिकाणी नवीन चार्जिंग स्थानकं उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे वरळी सागरी सेतूचा विस्तार वर्सोव्यापर्यंत करण्यासाठी वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पाच्या कामाला 2019 मध्ये सुरुवात झाली असून 5 वर्षात या प्रकल्पाचं केवळ 23% काम पूर्ण झालंय. 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास जागच्या जागी वाहन जप्त करून पोलिसांनी ताब्यात घ्यावे असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्यानं देण्यात आलेले आहेत. याशिवाय ई चलनाबाबत देखील आदर्श कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. विद्युत विभागात भरतीला सुरुवात होणार आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. अधिसूचनेमध्ये या भरतीविषयक सर्व महत्त्वाच्या बाबी प्रसिद्ध करण्यात आल्या. भारताचा जीडीपी 47.24 लाख कोटी रुपयांवर पोहोचलाय आणि या कामगिरीमुळे जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान आणखी मजबूत झालंय. यात महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य ठरलंय. कायद्यांची अंमलबजावणी जमत नसेल तर कायदे कशाला बनवता, अशा शब्दात हायकोर्टानं सरकारला फटकारलंय. प्राण्यांच्या वाहतुकीसंबंधी कायदे आहेत, मात्र त्यातील नियमांचं सरळ उल्लंघन होतंय, त्यामुळे कायदे कशाला बनवता असा सवाल कोर्टानं केलाय. गेल्या 2 दिवसांपासून थंडीचं जोरदार कमबॅक झालं असून पुढील काही दिवस गुलाबी थंडी अनुभवण्यास मिळणार आहे. यात महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यामध्ये थंडीची लाट सदृश्य स्थिती जाणवण्याची शक्यता आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन कोकणातील जनतेला देण्यात आलं होतं. मात्र सध्या सुरू असलेलं महामार्गाचं काम कासव गतीनं सुरू असून या संदर्भ मार्गावरील अनेक पुलांची कामं अद्याप अपूर्णच आहेत आणि त्यामुळे डिसेंबर 2024 ही डेडलाईन हुकण्याची शक्यता आहे. मुंबई ठिकठिकाणी लावण्यात आलेले कॅमेरे आणि मशीन याद्वारे मुंबईमध्ये जानेवारी ते 10 डिसेंबर दरम्यान 56 लाख ई चलान जारी करण्यात आलेले आहेत. यातील 325 कोटींचा दंड वसुलीविना पडू नये. स्वतःहून दंड भरण्यासाठी येणाऱ्या चालकांची संख्या फारच नगण्य आहे. पुणे जिल्ह्याच्या विविध भागातील नदीपात्राचे वाळू माफिया अक्षरशः लचके तोडत असून वारंवार कारवाई करून देखील हे प्रकार सुरू आहेत. बाजूचा बेकायदा उपमा आणि वाळूची तस्करी खरं तर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं धडक मोहीम हाती घेतली आहे. नदी नाल्यांवर बांध ठेवण्यासाठी प्रशासनानं ड्रोनचा आधार घेतलाय. आगामी वर्षात होऊ घातलेल्या आर्थिक जनगणनेमध्ये फेरीवाल्यांची गणना देखील व्यावसायिकांच्या श्रेणीमध्ये केली जाणार आहे. श्रेणी ठरवताना काही बदलांची शक्यता देखील आहे. शेतीपासून ते खासगी कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या तसंच शासकीय कर्मचाऱ्यांचा डेटा तयार केला जाईल. पुणे एसटी विभागात नव्यानं 134 ई बसेस दाखल होणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. 2 महिन्यामध्ये या बसेस रस्त्यावर धावणार आहेत.
मालमत्ता कराच्या वसुलीबाबत बदलापूर नगरपालिकेकडून शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला जातोय। माहिती अधिकारात याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या आर्थिक वर्षात 62% मालमत्ता कराची वसुली झाली, मात्र शासनाचं अनुदान थांबू नये यासाठी पालिकेकडून 90 ते 95% कर वसुली झाल्याचं सांगितलं जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे। वरळीमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाकडून 40 मजल्यांचे 34 टॉवर उभारले जात आहेत। त्यापैकी 60 टॉवर बांधून तयार झाले असून इमारतींच्या आतील भागातील काम सुरू आहे। येत्या मार्चपर्यंत 2 टॉवरमधील घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत, तर सर्व टॉवरचं काम हे 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। अमरावतीच्या शिंगणापूरमधील काळा मारुती मंदिरात चोरी झाली आहे। 1 किलो चांदीचा पत्रा आणि दानपेटीतील 10,000 रुपये चोरण्यात आले आहेत। या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय। कुडाळच्या पिंगुळी म्हापसेकर तिठा भागात खराब फळांची विक्री करणाऱ्या परजिल्ह्यातील फळ विक्रेत्याला शिवसैनिकांनी दणका दिलाय। तसंच पुन्हा या भागात फळ विकायला आल्यास गाठ आमच्याशी असेल असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय। बोदवड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे, त्यामुळे चिखलीतील एका शेतकऱ्याला शेतात पाणी देताना सर्पदंश झाल्याची घटना घडली आहे। यानंतर संतप्त शिवसैनिकांनी महावितरण अधिकाऱ्याला घेराव घालत वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी केली आहे। धुळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून तापमान 5 अंशांच्या खाली आहे, त्यामुळे बाजारात उबदार कपड्यांची मोठी मागणी वाढली आहे। धुळ्याच्या तिबेटियन स्वेटर मार्केटमध्ये कपडे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यानं भाज्यांच्या दरात घट झालेली आहे। कांदा, टोमॅटो आणि फ्लावरच्या दरात 10 ते 15% घट झाली आहे, तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। बाजारात गव्हापेक्षा ज्वारीला चांगला दर मिळतोय। बाजार समितीमध्ये ज्वारीला सरासरी दर 2200 रुपये इतका मिळतोय। गव्हाच्या तुलनेमध्ये पचायला हलके आणि कमी कॅलरी असलेले हे धान्य असल्यानं दररोजच्या आहारात ज्वारीला पसंती देणाऱ्यांची संख्या वाढली आहे। अहमदनगर बाजारात लाल कांद्याची 26,000 क्विंटल, पुणे बाजारात लोकल कांद्याची 19,000 क्विंटल, तर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याची 20,000 क्विंटलची आवक झाली आहे, तर कांद्याला कमीत कमी 2,500 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत दर मिळालाय। स्वयंपाकघरात झणझणीत फोडणीसाठी आवश्यक लसूण थेट 600 रुपये किलो झालेला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचं वरण फिकं होतंय। बाजारात लसणाची चढ्या दरात विक्री केली जाते। तामिळनाडूच्या तोडीकोठडीत मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि ऐन हिवाळ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं स्थानिकांची मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। पावसामुळे मात्र या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं होतं। शेतकरी नेते सरवण सिंह पंढेर यांनी पंजाब वगळता आज देशभरात ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलंय, तर संपूर्ण पंजाबमध्ये रेल रोको करण्याचाही इशारा देण्यात आलाय। जयपूरमध्ये एका कोचिंग सेंटरमध्ये गॅस लिकेज झाल्यानं 9 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आहे। यातील दोघांची तब्येत नाजूक असल्याची माहिती मिळते। दरम्यान गॅस लिकेज झाल्यानंतर रुग्णालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठी घोषणाबाजी केली, त्यानंतर विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये राडा झाला। अलीगडमध्ये एका कारखान्यात गॅस गळती झाल्यानं खळबळ उडाली। यात कारखान्यातील 6 मजूर बेशुद्ध झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। बुलंदशहरमध्ये लग्नाच्या मिरवणुकीवेळी दगडफेकीची घटना घडली। यावेळी नवरदेवाला घोड्यावरून खाली पाडण्यात आलं, तर वऱ्हाडी मंडळींना देखील बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पंजाबमधील जालंधरमध्ये कुत्र्याने एका वृद्ध महिलेवर हल्ला केला। हल्ल्यामध्ये वृद्ध महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। मध्य प्रदेशातील नर्मदापुरम येथील सातपुडा व्याघ्र प्रकल्पात अस्वलांचा समूह पाहून वाघाने आपला मार्ग बदलला। हे सर्व चित्र कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय। बिहारच्या बेतिया या भागात अजगर सापडल्यानं खळबळ माजली। दरम्यान वन विभागाच्या पथकाने अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। गुजरातमधील महेसाणामध्ये एका गायीनं लहान मुलावर हल्ला केला। दरम्यान या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे।